नमस्कार. आज 18 डिसेंबर 2024 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या: लाखभर माहिती अर्ज प्रलंबित, शासकीय अनास्था, रिक्त पदांमुळे तक्रारीचा निपटारा कठीण. सर्वांना माहिती आहे आपल्या भारतीय संविधानाने आपल्याला आर्टिकल 19 दिलेला आहे. त्या अंतर्गत आपल्याला येतं राईट टू इन्फॉर्मेशन. ओके, RTI बरोबर. RTI कायदा 2005 यानुसार अगदीच आपला प्रशासनामध्ये कोणत्या योजना चालू आहेत, त्यानंतर प्रशासनाचं काम योग्य पद्धतीने चालू आहे का, ह्या संपूर्ण गोष्टींची माहिती आपल्याला RTI द्वारे मिळू शकते. ओके, एक फॉर्म टाकला की आपल्याला राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आणि आर्टिकल 19 जो तुमचा मूलभूत हक्क आहे यानुसार तुम्हाला डायरेक्टली माहिती मिळायची. पण झालेलं काय पहा, आता सध्याला जे मुख्य माहिती आयुक्त आहेत, त्यानंतर जे शासकीय विभागामधील जे कर्मचारी आहेत ना, त्यांचा तुटवडा झालेला आहे. त्या कारणांमुळे पहा, माहितीचा अधिकार तर तुम्हाला मिळालेला आहे, आर्टिकल 19 तुमचा आहे व प्रशासन अगदी ट्रान्सपरन्सी यावी प्रशासनामध्ये, यासाठी आपण राईट टू इन्फॉर्मेशनला इम्प्लिमेंट केलं. पण अगदीच कर्मचाऱ्याच्या तुटवड्यामुळे पहा, राईट टू इन्फॉर्मेशन जे आहे ना, ते आता अगदीच अस्तित्वात नसल्यासारखं त्याचा परिणाम होत आहे. का तर अगदी पहा, मुख्य माहिती आयुक्त आता अगदी आपल्याकडे मुख्य माहिती आयुक्त देखील नाही आहेत, आता त्यांच्यावरती अतिरिक्त कारभार टाकण्यात आलेला आहे. ओके, व अतिरिक्त कारभाराअंतर्गत ते काम पाहत आहेत. यामुळे पहा, जर तुम्ही अर्जांची संख्या पाहिली, 82,383 प्रकरणे प्रलंबित आहेत आज. ओके, 82,000 अर्ज किंवा 82,500 तुम्ही म्हणू शकता डायरेक्टली ओव्हरऑल जर केलं तर 82,500 अर्ज आज आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रलंबित आहेत. मग एवढी मोठी संख्या जर असेल तिथे, तर अगदी आपण म्हणू शकतो का की इथं सुशासन आलेलं आहे. मग अगदीच पहा, राईट टू इन्फॉर्मेशन जो 2005चा कायदा आहे तो अगदी योग्य पद्धतीने चालू आहे का, तर बिलकुल नाही आहे. 82,000पेक्षा जर जास्त तिथं अर्ज जर प्रलंबित असतील तर अगदी हा कायदा इतिहास जमा होत आहे असं तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता. आता याच्यावरती ना एडिटोरियल नक्की येईल. ओके, लोकसत्ताला एखादी लेख येईल, त्यावेळेस आपण याबद्दल जास्त डीपली नक्की पाहणार आहोत. तोपर्यंत फक्त लक्षात घ्या, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आणि आर्टिकल 19 मध्ये याचं वास्तव्य आहे का, तर बिलकुल यस. ओके, त्याच्यानंतर पुढची बातमी आहे पहा, एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेत, व मी तो विधेयक तुमच्यासमोर आणलेला आहे. आता अगदीच हे वाचायचं आहे. त्यानंतर अगदी जर पाहिलात पहा, तर याच्या पूर्वी पण आपण व्हिडिओ तर ऑलरेडी घेतलेला आहे. टू बी इंट्रोड्यूस्ड इन द लोकसभा. कोण इंट्रोड्यूस करणार आहे? आय थिंक राज्यसभेला एक प्रश्न आलेला होता, नरेंद्र मोदी यांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत का, तर बिलकुल नाही. म्हणजे तशा पद्धतीनेच आहे पहा, श्री अर्जुन राम मेघवाल यांच्यामार्फत काल लोकसभेमध्ये बिल इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. ओके, मग पहा, ते बिल इंट्रोड्यूस झाल्यानंतर आणखीन थोडेसे काही महत्त्वाचे पॉईंट आहे तिथं बोलणं थोडंसं गरजेचं आहे. तर इकडे चला लगेच. 2/3 बहुमत नसल्याची इंडियाची टीका. झालेलं काय पहा, अगदी अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेमध्ये बिल तर आणलं, पण बिल आणल्यानंतर त्यांनी लगेच काय केलं पहा, साध्या बहुमताने बिल पारित करण्याचा प्रयत्न तिथं झाला. पण तुम्हाला माहिती आहे ही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे आणि आर्टिकल 368 इथं लागू होतं, बरोबर आहे. या कारणानिमित्त पहा, यांना लगेच कालच्या काल बिल पास करता आलं नाही लोकसभेमध्ये, कारण लोकसभेमध्ये त्यांना बहुमत आहे परंतु 2/3 बहुमत नाही आहे. ओके, मग 2/3 बहुमत नसल्या कारणांनी काल लोकसभेमधून हे बिल पारित होऊ शकलं नाही. त्यानंतर 20 सदस्य बीजेपीचे गैरहजर होते. त्यानंतर पहा, आता जर 2/3 जर तुम्ही म्हटलात तर आपल्याला 314 सदस्य तिथं असायला पाहिजेत. आपल्या आता सध्याची जी संसद आहे ना, त्यापैकी जर तुम्ही विचार केला तर 314 सदस्य तिथं त्यांच्या फेवरमध्ये असणं गरजेचं आहे. आज घडीला जर तुम्ही पाहिलात ना, तर 196 सदस्य ऑपोजिट आहेत. ओके, 196 सदस्य ऑपोजिट आहेत. मग आता जे उर्वरित सदस्य आहे ना, बीजेपीला अगदीच कसरत करून पहा, जे ऑपोजिशन बारीक पार्टी वगैरे आहेत ना, त्यांना पण त्यांच्याकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यावेळेस हे बिल लोकसभेमध्ये नक्कीच इंट्रोड्यूस होऊ शकतं. ओके, तर अशा पद्धतीने काल लोकसभेमधून पारित होऊ शकतं. तर काल अगदीच लोकसभेमध्ये हे बिल इंट्रोड्यूस झालेलं आहे. मग अगदी या बिलनुसार काय काय चेंजेस होणार आहेत ते आपण पहा, इंडियन एक्सप्रेसमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. व याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण मी सांगितलेलं होतं, तरी देखील थोडंसं रिवाईज करण्याचा मी प्रयत्न करेन किंवा शॉर्ट बट स्वीटरित्या सांगण्याचा प्रयत्न करेन. पहा, आपल्या भारतीय संविधानामध्ये ना कलम 82 आहे. 82 व कलम काय म्हणतात, तर प्रत्येक जनगणनेनंतर पुनर्समायोजन म्हणजेच काय डिलिमिटेशन कमिशन इथं बसेल असं कलम 82 सांगतं. मग ह्या 82 अंतर्गत काय म्हटलं आहे पहा, 2026 नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेसंबंधी आकडेवारी प्रकाशित होईपर्यंत आपलं इथं काय दिलेलं आहे, कलम 82 फ्रीज करण्यात आलेला आहे. बरोबर, सध्याला कलम 82 कसा आहे, फ्रीज आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. 2026 नंतरची जी पहिली जनगणना होईल, मग त्याच्यानंतर हे फ्रीज तुटेल व काय होईल पहा, अगदीच जनगणना झाल्यानंतर डिलिमिटेशन कमिशन बसेल. मग अगदी भारत हा आपला प्यारा भारत आहे, यामध्ये काय होईल पहा, डिलिमिटेशन बसेल व डिलिमिटेशन झाल्यानंतर आपलं जे कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत त्यांचं पुनर्रचना केली जाईल. बरोबर, पुनर्रचना झाल्यानंतर 2029चं इलेक्शन लागेल.
बरोबर आहे. मग 2029च्या इलेक्शन नंतर आपला काय इथं सांगता येतं, वन नेशन वन इलेक्शन बिल अंतर्गत काय करण्यात आलेलं आहे पहा. आता नवीन जे आर्टिकल 82 आहे ना, त्या 82च्या आर्टिकलमध्ये 82A हा आर्टिकल जोडण्यात येणार आहे. कुठे गेलं भारतीय संविधान, हा हे जे 82 आहे ना, या 82 नंतर इथे 82A अशा पद्धतीने अमेंडमेंट करण्यात येईल आपल्या भारतीय संविधानामध्ये. मग ह्या अमेंडमेंट नंतर 1 ते 7 असं त्यांनी कलम दिलेले आहेत पहा. सब कलम आहेत. पहिलं कलम, त्यानंतर दुसरं, तिसरं, चौथं, 5, 6, 7. ओके, हे 7 कलम इथं असणार आहेत. कुठे 82A मध्ये 7 कलम त्यांनी इंट्रोड्यूस करत आहेत. त्याच्यानंतर पहा पुढे कलम 83 मध्ये त्यांनी अमेंडमेंट करत आहेत व 83 मध्ये 2 कॉन्स्टिट्यूशन दोन आपल्याकडे ऑलरेडी आहेत. एकच मिनिट दा, कुठे गेलं, हां हे पहा कलम हे 83. मग या 83 मध्ये पण त्यांनी काही कलम इंट्रोड्यूस करत आहेत, सब कलम, जसं की 1 आणि 2 ऑलरेडी आहेत आपल्या कलम 83 मध्ये सब कलम. ओके, मग आता नवीन अमेंडमेंटनुसार पहा आता 3, 4, 5, 6, 7 हे इथं इंट्रोड्यूस होणार आहेत. म्हणजे अगदीच इथे पण 4-5 कलम त्यांनी इंट्रोड्यूस करतील. 5 कलम इथं जवळपास इंट्रोड्यूस होत आहेत. त्याच्यानंतर अमेंडमेंट 172 हे कशा संदर्भात आहे, आपल्या राज्य विधानसभा संदर्भातची आहे. मग राज्यासंबंधीची ही जी घटना दुरुस्ती आहे तर त्यामध्ये पहा इथे पण सब क्लॉज A टाकण्यात येईल व त्याच्यानंतर पहा 1A, त्यानंतर 3, 4, 5 अशा पद्धतीने इथं 3 कलम टाकण्यात येणार आहेत. आता अगदीच तुमच्या डोक्याच्या वरून जात असेल, आता याला सेपरेट व्हिडिओमध्येच मला समजावण्याचा प्रयत्न करावा लागेल. आय नो म्हणजे थोडंसं क्लिष्ट आहे त्या गोष्टी, पण अगदी पहा जर तुम्हाला पॉलिटी जर समजायची म्हटलं ना तर मी म्हटलं पहा की पॉलिटी आणि पॉलिटिक्स एकच आहेत. अगदी त्याच पद्धतीने आहे पहा. यांना अगदी आपण चांगल्या पद्धतीने समजून घेऊयात. एक सेपरेट व्हिडिओ लागेल. आता अगदी तुम्हाला जर यामध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व अगदी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सांगा. त्यामुळे म्हणजे मला पण उत्साहाने मी हा व्हिडिओ नक्की तयार करेन. कारण अगदी पहा प्रत्येक भारतीय संविधानातील प्रत्येक अमेंडमेंटला तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा लागेल. ओके, तर पहा 82 1 ते 6. आता अगदीच पहिलं जे कलम आहे ना ते त्यांनी काय म्हटलंय 2029 पर्यंतचा वाट पाहणं गरजेचं आहे. ओके, त्या संदर्भात आहे. मग त्याला आपण कलम गिनत नाही अत्यंत. इंडियन एक्सप्रेसवाल्यांनी काय केलं पहा 82 1 ते 6 म्हटलेले आहेत. परंतु तुम्ही डायरेक्टली जर बिल पाहिलात, अमेंडमेंट बिल जर पाहिलात तर इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी 1 ते 7 पर्यंत गेलेले आहेत. ओके, मग 1 ते 7 पर्यंत नसून ते 1 ते 6 पर्यंतच आहे. का तर पहा इथे काय म्हटलेलं आहे, आपल्याला डिलिमिटेशन जे कमिशन आहे ते 2026 पर्यंत फ्रीज आहे. बरोबर, कलम 82 आपल्याला डिलिमिटेशन कमिशन फ्रीज केलेलं आहे. मग त्याच्यानंतर आता आपले इलेक्शन 2024 मध्ये जनरल इलेक्शन झालेत लोकसभेचे. याच्यानंतर कधी लागणार आहेत इलेक्शन, 2029 मध्ये ही इलेक्शन लागतील. मग पहा 2029 मध्ये इलेक्शन लागल्यानंतर पहिली जी बैठक होईल भारतीय संविधानामध्ये, आता जे वन नेशन वन इलेक्शन बिल आलेलं आहे ना त्यामध्ये काय म्हटलं आहे त्यांनी, कलम 82A1 ह्या आर्टिकलनुसार काय म्हटलेलं आहे पहा, अगदीच पहिली जी म्हणजे इलेक्शन नंतर पहिली लोकसभेची जी बैठक होईल त्या बैठकीला इंट्रोड्यूस करत असताना राष्ट्रपती काय सांगणार आहेत की आजपासून आपल्या देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन हे कायदा इंट्रोड्यूस झालेला आहे किंवा याची अंमलबजावणी चालू झालेली आहे असं त्यांनी पहिल्यांदा एकदा लोकसभेचे इलेक्शन झाले ना की लगेच त्यांनी म्हणणार आहेत. बरोबर, मग 2029ची वाट पाहावं लागेल कारण 2024ची तर लोकसभेचे इलेक्शन झालेले आहेत ऑलरेडी आणि राष्ट्रपतींचं अभिभाषण ऑलरेडी झालेलं आहे. बरोबर, त्यामुळे आता हे होऊ शकत नाही 2024 मध्ये. मग आता हे कधी होईल 2029 मध्ये राष्ट्रपती काय करतील पहा, इंट्रोड्यूस करतील किंवा त्यांनी अंमलबजावणी चालू झालेली आहे असं त्यांनी पहिल्यांदा करार करतील. ओके, मग ते म्हटल्यानंतर पहा लगेच काय होतील, आपले जे राज्यांचे जे इलेक्शन आहेत ना ते लगेच कंडक्ट वगैरे केले जाणार आहेत. मग हे झाल्यानंतर ही सायकल कधीपासून कंटिन्यू होईल, मग 2034 पासून ही सायकल कंटिन्यू होऊ शकेल पहा. ओके, म्हणजे 10 वर्षानंतर ह्याचा इफेक्ट आपल्याला जाणवेल, आत्ताच याचा इफेक्ट वगैरे जाणवणार नाही, हे प्लीज तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रिलिमला प्रश्न इथून बेसिकली पडणार आहेत पहा. प्रिलिमला प्रश्न काय पडतील की पहा आता अगदीच एखाद्या लोकसभेचा कालावधी आहे. ओके, आता 2024ला इलेक्शन झालेले आहेत व ही जी लोकसभा आहे ती कधीपर्यंत चालणार आहे, 2029 पर्यंत चालेल. बरोबर आहे. मग मला सांगा 2029 पर्यंत ही लोकसभा चाललीच नाही तर 2027 मध्येच ही जर लोकसभा बंद पडली तर काय करणार. बरोबर आहे. आणि सध्याला जर आपल्या देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन जर चालू असेल तर काय करायचं, लोकसभा जर तिथं बंद पडली किंवा लोकसभेचं जर डिझॉल्युशन जर झालेलं असेल तर वन नेशन वन इलेक्शन बिल काय म्हणतं पहा, तर अगदीच आजपर्यंत कंटिन्यू झालेली होती ना इथपर्यंतची जी कंटिन्युटी आहे ना याला आपण एक पार्ट धरायचा व इथून दुसऱ्या पार्टसाठी इलेक्शन घ्यायचे. 2027 ते 2029 पर्यंतसाठी दुसरा पार्ट घ्यायचा. पण आपण वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचं. आता अगदीच जर तुम्ही खऱ्या अर्थाने पाहिलात ना ह्या बिलला तर अगदी एक
बारीक लेकरू रडत आहे व हट्ट करत आहे की मला तेच पाहिजे, अगदी तशा पद्धतीने आहे इथे. ओके, सध्याची पण पद्धत चांगली आहे, तसं काहीच नाही आहे या पद्धतीमध्ये. ओके, पण यांनी आकडेमोड वगैरे करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे फक्त. जर तुम्ही जेव्हा वाचता नाही बिल तर अगदी त्यावेळेस तुम्हाला समजतं. आता कदाचित काही विद्यार्थी माझ्या विचारांच्या अगेन्स्ट पण असू शकतात. लोकशाही आहे, मान्य आहे. आता सध्याला इलेक्शन आपलं कसं आहे, आता जर 2027 मध्ये जर लोकसभा डिझॉल्व्ह झालेली असेल की परत फ्रेश इलेक्शन येतात व फ्रेश इलेक्शन झाल्यानंतर 5 वर्षाचा कालावधी लोकसभेला त्यात दिला जातो, असं आहे सध्याला. पण त्यांनी म्हटले नाही, आता आपण तशा पद्धतीने करायचं. ठीक आहे, पण यामधून प्रिलिमला येण्यासारखी गोष्ट म्हणजेच काय तर पहा, हे 2024ला आलेली लोकसभा 2027ला जर डिझॉल्व्ह झालेली असेल व या लोकसभेमध्ये काही बिल्स असतील, तर ते लोकसभा डिझॉल्व्ह झाल्यानंतर अगदीच डिझॉल्व्ह होतील का बिल, तर अगदी बिलकुल डिझॉल्व्ह होतील ही बिल. व हे 2027 ते 2029 साठी फ्रेश इलेक्शन घेऊन आलेली जी लोकसभा असेल त्यामध्ये ही परत त्याच बिलला कंटिन्यू करू शकतो का, तर बिलकुल कंटिन्यू करू शकणार नाही. म्हणजेच काय, 2024 ते 27 ह्या पहिल्या टर्ममध्ये जी लोकसभेने मांडलेली विधेयक वगैरे होती ना, ते तिथंच डिलीट होतात. जर तुम्हाला तेच विधेयक 2027 ते 2029 या कालावधीमध्ये जर आणायचं असेल तर परत एकदा तुम्हाला काय प्रोसिजर फॉलो करणं गरजेचं आहे, असं त्यांनी दिलेलं आहे. व परीक्षेला UPSCने आय थिंक लास्ट इयरला पण प्रश्न आलेला आहे. 2024ची जर प्रिलिम पाहिलात तुम्ही तर त्यामध्ये प्रश्न होते, लोकसभाचं विधेयक राज्यसभेमध्ये गेल्यानंतर वगैरे तशा पद्धतीने प्रश्न होते. त्यासाठी हे थोडंसं मस्त आहे. आता काही विद्यार्थ्यांच्या डोक्याच्या वरून गेलेलं असेल, आय नो, पण अगदी पहा, थोडंसं हे जम्बलिंग करणारं बिल आहे किंवा आपण राज्यशास्त्र ज्यावेळेस शिकतो ना, अगदी अशाच पद्धतीने शिकणं मस्त असतं. म्हणजे एक विधेयकाला तुम्ही जाऊन पकडून ज्यावेळेस आपण हे करतो ना, त्यावेळेसच आपल्याला खरी मजा येते. यासोबतच पहा, या बिलमध्ये आणखीन एक पॉवर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला दिलेली आहे. ती म्हणजे काय, तर हा आपला प्यारा भारत आहे व एकदाच आपल्या प्यारा भारतमध्ये इलेक्शन लागणार आहेत आता, बरोबर आहे. तरी देखील पहा, इथं काय करण्यात आलं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला म्हटलेलं आहे की एखाद्या पर्टिक्युलर स्टेटची इलेक्शन तुम्ही रद्द पण करू शकता. ओके, प्रेसिडेंट ऑफ इंडियाला ती रिक्वेस्ट करू शकतील की बाबा या प्रदेशासाठी आपण आत्ताच इलेक्शन घेऊ नये, तर त्यांनी म्हणतील की नाही, जरी घेतलं नाही तरी चालेल. अशा पद्धतीने तर काय, आता एक इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला इथं पॉवर देण्यात आलेली आहे. ओके, तर हा पण पॉईंट तुम्हाला थोडासा एक लक्षात ठेवायचा आहे. आता मुख्य जे प्रोव्हिजन होती ना ती मी तुम्हाला सांगितलेली आहेत, पण खरं वन नेशन वन इलेक्शन बिल काय आहे किंवा त्यामधील जे दुरुस्त्या काय होणार आहेत हे थोडंसं या लेक्चरमध्येच आपल्याला कंटिन्यू करावं लागेल. व पहा, मी मान्य करतोय की छोट्याच लेक्चरमध्ये आपल्याला ही कंटिन्यू करता येणार नाही. ओके, शक्य झालं व तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. त्या पद्धतीने आपण हे लेक्चरला पुढे परत कंटिन्यू करण्याचा नक्की विचार करूयात. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. आपल्या आजच्या लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये एकही बातमी कामाची नाही, पण तुम्हाला होमवर्क नक्की आहे ते सांगण्याचा प्रयत्न करेन मी. तर पहा, बहुस्तरीय चाचणी पद्धतीने नीट UG परीक्षा शक्य, समितीचा अहवाल, जवळचे परीक्षा केंद्र देण्याची सूचना. पहा, जून 2024मध्ये 4 जून 2024ला ज्यावेळेस निकाल आला आपल्या लोकसभेचा, त्याच दिवशी नीट एक्झामचा पण निकाल आला, बरोबर. नीट एक्झामचा निकाल आल्यानंतर लगेच काय झालं पहा, आपल्याला समजलं की त्या नीटमध्ये घोळ वगैरे झालेला आहे. मग ती केस वगैरे सुप्रीम कोर्टात गेली. मग त्याच्यानंतर पहा, आय थिंक 18 जून 2024ला NTA आणखीन एक एक्झाम झाली, ती होती UGC नेट, बरोबर. मग नेट एक्झाम देऊन आल्यानंतर पहा, रात्री समजलं की जो सकाळी पेपर दिलेला आहे तो लगेच कॅन्सल केलेला आहे का, तर NTA मध्ये गडबड झालेली होती किंवा तो पेपर फुटलेला होता. मग हे दोन प्रकरणं पाहिल्यानंतर लगेच NTA वरती एक उच्चस्तरीय समिती बसवण्यात आली. K राधाकृष्णन माजी अध्यक्ष आहेत इस्रोचे, त्यांच्या अंतर्गत ही समिती बसवली. मग त्या समितीने आता शिफारसी दिलेल्या आहेत की जवळचं परीक्षा केंद्र देण्याचे विद्यार्थी जो आहे ना त्याला जवळचं परीक्षा केंद्र तुम्ही द्या. ओके, त्यानंतर आता अगदी मला हे थोडंसं चुकीचा पॉईंट वाटतोय, कारण प्रॉब्लेम काय होणार आहे पहा, यांनी काय म्हटलेत की डिजिटल तुम्ही एक्झाम वगैरे घेऊ शकता आणि म्हणजे डिजिटल पेपर द्या विद्यार्थ्यांना. जे नीट UG जे डॉक्टर MBBS साठी जी एक्झाम असते ना नीट UG, तर त्या परीक्षेसाठी त्यांनी बेसिकली म्हटलेलं आहे की तुम्ही डिजिटल पेपर द्या, पण OMR अशा पद्धतीने द्या, म्हणजे OMR फिजिकलच द्या. व ती जी OMR आहे ना ती त्या जे सेंटर आहे परीक्षेचं तिथं चेक केली जावी. मग मला थोडंसं यामध्ये चुकीचं वाटत आहे, कारण अगदी जर त्या इन्स्टिट्यूटमध्ये जर OMR शीट चेक केली जाणार असेल तर पहा त्यामध्ये घोळ होण्याचे अगदी जास्त चान्सेस आहेत आपल्याला. ओके, जे संस्थाचालक आहेत त्यांचं जर कोणी भाई भतीजाजवळ तिथं जर असेल तर नक्कीच तिथं हेरफार वगैरे केली जाऊ शकते. त्यामुळे थोडंसं तिथं एक सूचना त्यांनी दिलेली थोडंसं मला योग्य वाटलं नाही की तसं केलं जाऊ शकतं. पण त्यांचं बेसिकली म्हणणं काय आहे की जर ही OMR शीट आपण जर बाहेर घेऊन गेलो ना तर ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे घाळ होण्याचे चान्सेस आहेत किंवा तिथं फेरफार वगैरे केली जाऊ शकते, असं त्यांचं मत आहे. ठीक आहे, आता पाहूयात NTA कशा पद्धतीने याला ॲक्सेप्ट करेल या सूचनांना. ओके,
त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट न्यूज बेस्ट म्हटल्यानंतर NCERTची जी पुस्तकं आहेत ना त्यांच्या किमती घटणार आहेत म्हणून 2026-27च्या विद्यार्थ्यांसाठी ही बेस्ट न्यूज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे चला. G20 देशांतील विद्यार्थी प्राध्यापकांना व्हिसा नव्याने देण्यात येणार आहे. ओके, म्हणजे रिसर्चसाठी आहे बरं हे. ओके, जे विद्यार्थी रिसर्च करणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिसा नव्याने देण्यात येत आहे भारततर्फे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. युद्धात भारत फक्त मित्र राष्ट्र. बांगलादेशचे जे मंत्री आहेत आसिफ नजरुल यांनी हा टीकास्त्र केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय दिवसबद्दल जे इंडियन आर्मी आहे त्यांचे आभार प्रकट करत होते, त्याला त्यांनी ट्विट करत दुसरेच वाद वगैरे करून काढत आहेत. त्यामुळे पहा, बांगलादेश आणि भारत दोन्ही राष्ट्राचे जे रिलेशन आहेत तर त्याला खटास निर्माण झालेली आहे असं कालच्या लेक्चरमध्ये पण म्हटलेलं होतं. पाहूयात बांगलादेश आणि इंडिया कशा पद्धतीने त्याला पुढे घेऊन जातील. डन. त्याच्यानंतर भारत चीन विशेष प्रतिनिधींची चर्चा आज. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे. न्यायमूर्ती यादव न्यायवृंदासमोर हजर. सुप्रीम कोर्टाने त्यांना बोलावलं होतं, त्यांनी गेलेले आहेत. मग पाहूयात त्यांच्याबद्दल पुढे येतीलच न्यूज. ओके, पुढे चला. दोन्ही लेख गरजेचे नाहीत. त्यानंतर मणिपूरबद्दल देण्यात आलेला आहे. मणिपूरचा आर्टिकल कोणता आहे पहा, तर 371G. ओके, किंवा तुम्ही याला C म्हणू शकता. कालचे प्लीज तुम्ही लक्षात घ्या. 371 महाराष्ट्र गुजरात, त्यानंतर 371A, 371B आणि आज आहे 371C. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. तुलसी गौडा यांचं निधन झालं, त्यांच्याबद्दल इथं देण्यात आलेलं आहे. तर पहा, 2020 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्या कर्नाटकमधील होत्या व अगदी त्यांना 1986 सालच्या इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्याच्यानंतर कर्नाटक सरकारनेही 1999मध्ये राज्योत्सव प्रशस्ती पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलेलं होतं. हे 3 पुरस्कार तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्या कोणत्या जमातीमधून येतात तर हलक्की वकुलू ह्या अनुसूचित जमातीमधून येतात. परंतु ही वनवासी जमात आहे पण आदिवासी जमात नाही आहे किंवा त्याला दर्जा देण्यात आलेला नाही, हलाकी व कुल्लूला. ओके, तर हे थोडंसं पॉईंट लक्षात ठेवा. UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ही शेड्युल्ड ट्राईब आहे का तर बिलकुल नाही आहे. शेड्युल्ड ट्राईब नाही आहे असं तुम्ही लक्षात ठेवा. हां, ते वनवासी किंवा तुम्ही ते ट्राईब आहेत तसं म्हणू शकता पण शेड्युल्ड ट्राईब नाही आहेत. ओके, हलाकी व कुल्लू थोडंसं चर्चेत आहे, त्या नात्याने हे थोडंसं तुम्हाला न्यूज लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर कर्ज कर्तन काळ शक्य झालं तर हा आर्टिकल तुम्ही वाचून घ्या. डोळे उघडणारा तो आर्टिकल आहे. त्याच्यानंतर हेवी फॅक्ट असलेला हा आर्टिकल आहे, हे पण तुम्हालाच वाचून घ्यायचं आहे. आज मी जास्त करून तुम्हाला होमवर्क देत आहे कारण अगदी पहा, मला ही बिल पण वाचायचं आहे, थोडासा मला अभ्यास आहे, त्या कारणाने मी काय करत आहे आज थोडंसं पळून तुम्हाला होमवर्क देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर ते 2 आर्टिकल तुम्ही स्वतःहून वाचून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इंडियन एक्सप्रेसमध्ये त्याच बातम्या आहेत, पण हे आर्टिकल मी तुम्हाला अगदी फास्ट समराईज करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता काही विद्यार्थ्यांना समजलं नसेल, आय नो, तर पहा प्लीज तुम्ही मागचं माझं एक व्हिडिओ आहे वन नेशन वन इलेक्शन बिलबद्दलचं, तो पण व्हिडिओ जरी पाहून घेतला तरी मोर दॅन सफिशियंट आहे, म्हणजे तिथून पण तुम्हाला समजून येईल. बाकी शक्य झालं तर मी लवकरात लवकर याचा व्हिडिओ घेऊन येईल. तरी पण तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये जर तशा पद्धतीने मागणी केलात ना तर मला पण उत्साह वाटेल किंवा खरंच विद्यार्थी मागणी करत आहेत. ओके, त्या नात्याने अगदीच आपण याबद्दल पुढे डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर डेली आन्सर रायटिंगबद्दलचं प्रश्न दिलेले होते पहा, पण काही विद्यार्थ्यांचं मत आहे की सर काहीच लिहिण्यासाठी वगैरे समजत नाही आहे. पहा, अगदी होतं तसं, त्यासाठीच मी याच्या पूर्वी ना आपलं हे फ्री आन्सर रायटिंग इनिशिएटिव्ह वगैरे चालू केलं नव्हतं किंवा आन्सर रायटिंग तुम्ही उत्तर लिहा असं मी मागं कधी लागलेलं नव्हतं. का सांगतो, कारण तुमच्याजवळ कंटेंटची इथं कमी येते. ओके, आता मी लिहू शकतो किंवा मी तुम्हाला सांगू शकतो, आता जसं की भारतातील निवडणुका संबंधित घटनात्मक तरतुदी कोणत्या आहेत. आता अगदीच पहा, याच्यासाठी आपण फक्त आर्टिकल 324 ते आर्टिकल 329 एवढेच आपल्याला लक्षात आहे. पण यामध्ये पण डीपली गेलात का तुम्ही, आर्टिकल 327 आणि आर्टिकल 328 याच्यानुसार पार्लिमेंटला पॉवर देण्यात आले आहे. ओके, पार्लिमेंटला पॉवर दिलेली आहे. मग त्यानुसार काय झालेलं आहे बा, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951, त्याच्यानंतर कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961, हे थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड लक्षात असणं गरजेचं आहे. आता घटनात्मक तरतुदी तुम्ही फक्त एवढं लिहू शकता. ओके, एवढं जरी लिहिलात तर मोर दॅन सफिशियंट आहे, पण याच्या पुढे जाऊन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर एकाच वेळी निवडणुका म्हणजेच काय, तर पहा, लोकसभा आणि विधानसभा या दोन्हींच्या पण निवडणुका एकाच वेळी घेणं, हे त्यालाच आपण काय म्हणतो, एकाच वेळी निवडणुका. बरोबर आहे. त्याच्यानंतर भारतात एकाच वेळी निवडणुका घेण्याचा इतिहास आहे का, येस बिलकुल आहे. पहा, 1951ला ना आपली पहिली लोकसभेची निवडणूक झाली, त्यावेळेसच राज्य विधानसभेच्या पण निवडणुका झाल्या होत्या. व ही जी सायकल आहे ना ती 1967 पर्यंत अगदी चांगल्या पद्धतीने चालू होती. पण तुम्हाला माहिती आहे, पहिल्यांदा समाजवादी सरकार केरळमध्ये स्थापन झालं, बरोबर. मग तिथून
काँग्रेसचं जे बहुमताचं जो आकडेवारी होती ती कमी कमी व्हायला लागली, म्हणजे काँग्रेस एक एक गड वगैरे तिथं हरत होता, बरोबर. मग तिथून काय झालं पहा, लगेच स्टेटचे जे असेंब्लीज आहेत ना ते डिझॉल्व्ह होऊ लागल्या, प्रीमॅच्युअररित्या डिझॉल्व्ह होत गेल्या. मग त्यानुसार 1967 नुसार ही सायकल विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला येते. ओके, त्याच्यानंतर फायदे तोटे आहेत का, तर आता हे तर तुम्हाला नक्कीच लिहावं लागेल किंवा ते तुम्हाला माहितीच असणार आहेत. कोविंद समितीच्या शिफारसी जे आपण आता चर्चा करत आहोत किंवा माझं पूर्वीचं व्हिडिओ पाहून घ्या, हे तुम्हाला नक्की लक्षात येईल. त्याच्यानंतर भारतामध्ये निवडणूक आयोग भारत निवडणूक आयोग भारतात निवडणुका कशा घेतो, तर अगदीच कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961 पहिल्यांदा आचारसंहिता लावली जाते. ओके, मग त्याच्यानंतर फॉर्म, म्हणजे ते संपूर्ण तुम्हाला माहिती आहे ना, प्रोसिडिंग माहिती आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका आयोजित करण्यात कोणती आव्हाने आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे, म्हणजे अगदीच तुम्ही लिहू शकता, या नात्याने बोलतोय मी. त्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाविषयी संविधानमधील तरतुदी काय आहेत, तर अगदीच आर्टिकल 324 ते 329. आता अगदी मी हे सांगू शकलो तर पहा, अगदी थोडंसं कंटेंटची कमी असल्यानंतर तुम्हाला हे थोडंसं विचार करावा लागतो, अगदी त्या धर्तीवर आहे. मी जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना मग हा क्वेश्चन तर लिहायलाच लावलेला नाही आहे, फक्त एवढेच प्रश्न मी सांगितलेले होते. आता अगदी तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा, चुकलं तर चुकू द्या. पहा, डायरेक्टली तुम्ही कधी ना कधी तुम्हाला सुरुवात करावी लागेल. पहा, शक्य झालं तर लिहिण्याचा नक्की प्रयत्न करा, अन्यथा जर खरंच यामध्ये जर प्रॉब्लेम येत असेल ना तर प्लीज कंटेंट वाढवण्यावर तुम्ही भर द्या. आताच आन्सर रायटिंगला वगैरे सुरुवात करू नका. ओके, आन्सर रायटिंगला जर सुरुवात केलं ना तर तुमचं कॉन्फिडन्स खूप लो होतं. ओके, जे मी आता गोष्टी सांगितलं ना 1961 रूल्स फॉर कंडक्ट इलेक्शन 1961 हे आपल्या UPSCच्या पॅटर्नमध्ये वगैरे नाही आहे किंवा फक्त एम लक्ष्मीकांत वाचून हे तुम्हाला सर्व काही मिळणार नाही आहे. ओके, त्यामुळे तुम्ही थोडंसं कंटेंट वाचण्यावर वगैरे थोडंसं भर द्या. आता अगदीच मी म्हटलं ना की 1961चे रूल्स आहेत म्हणून तसं प्लीज वाचायला जाऊ नका, ते सगळे न्यूजपेपरमध्ये कव्हर होतात. ओके, त्यामुळे जरी डेली न्यूजपेपर जरी वाचलात तुम्ही तरी संपूर्ण गोष्टी कव्हर होतात. प्लीज आतापासून तुम्ही आन्सर रायटिंगला वगैरे जाऊ नका. मी फक्त जास्त विद्यार्थी मागं लागत होते त्यामुळे मी घेऊन आलेला आहे आन्सर रायटिंग फ्री इनिशिएटिव्ह. बाकी शक्य झालं तर तुम्ही लिहा. त्यामुळेच पहा ना, मी जे पुढे गेलेले विद्यार्थी त्यांच्यासाठी हा मोठा प्रश्न आणलेला आहे, व जे थोडेसे कमी आहेत किंवा म्हणजे अगदी सध्याला चालू केलेत त्यांच्यासाठी हे प्रश्न घेऊन आलेत. व साधारण अगदी तुम्हाला संपूर्ण प्रश्न तुम्ही लिहू नका, एक एक प्रश्नाचं तरी उत्तर द्या ना, म्हणजे निवडणूक आयोगाच्या तर तुम्ही नक्की लिहू शकता. त्याच्यानंतर आता विचार करण्यासारखं म्हटल्यानंतर एकाच वेळी मतदान राबवण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत याचं पण प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की लिहू शकता ना. मग ह्या 2 प्रश्नाचं तरी उत्तर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा, जे येते ते तरी लिहिण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अगदी आन्सर रायटिंग केल्यासारखं, म्हणजे थोडंसं कॉन्फिडन्स पण तुमचं वाढेल नक्कीच. ओके, आता इथे थांबतो. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.